साहेब, आता किती इथे पिंजरा अडकलेला आहे, कधी पिंजरा लावला होता, कशा पद्धतीचा, किती दिवसाचा हा बिबट्या या ठिकाणी जेलबंद झाला? मागणीपासून 20 दिवस झाले आपण इथं पुढे ओढत पिंजरा लावलेला होता. तिथे बिबट्या काही येत नव्हता. जवळपास 2 बिबटे होते, पण त्यांच्या म्हणण्यानुसार आम्हाला तसं एकाचे सिम्पटम दिसले होते. त्याच्यानंतर आपण पिंजऱ्याची लोकेशन चेंज करून बघू म्हणून मी त्यांना सांगितलं. नंतर कालच आपण पिंजऱ्याची लोकेशन चेंज केली आणि तिथं आज ट्रॅप झालेला आहे. आता बिबट्या मोठा दिसतोय, किती दिवसाचा असू शकतो, काय मादी वगैरे काय? मादी वगैरे तसं आपण कन्फर्म तर लगेच नाही सांगू शकतो. जवळपास 3-4 वर्षाचा बिबट्या दिसतो. आता या ठिकाणी नागरिक म्हणतायत की अजून देखील 1-2 बिबटे या ठिकाणी सहवासी एकत्रित करतायत. त्यांची देखील मागणी की आम्हाला पुन्हा एक पिंजरा परत उपलब्ध करून द्या. पिंजरा उपलब्ध करून देणार आपण. पिंजऱ्यांचे सध्या आता सगळीकडे चालू आहे. जरा चिखला ते आपले पिंजरे फसलेले आहेत. जसं अवेलेबल झाला तसं आपण 1-2 दिवसात लगेच पिंजरा अवेलेबल करून देऊ. काय मागणी असणार आहे या ठिकाणी? फॉरेस्ट विभाग या ठिकाणी बिबट्या जेलबंद झालेला आहे. तुम्हाला एक पिंजऱ्याची मागणी देखील तुम्ही करताय. तसे आता इथं 2 पिंजरे 2 वाघ आम्हाला आढळण्यात येतात किंवा आता आमच्या सकाळीच आमच्या ताई 5 वाजता धावून आला. 2ही पाक त्यांनी पाहिलेले ते या किडीच्या त्या साईडनी आहे. तर किडीत आम्हाला तर काम करावं लागत आहे. त्यांना आता इथं शेजारी पिंजरा लावला तर रात्री 5:30-6 वाजता इथं पिंजरा लावलाय. सकाळी तो पकडला गेलेला आहे. तर आम्हाला त्यांनी आज संध्याकाळी 2 पिंजरे वरती लावा किडीच्या त्या साईडने आणि इथून ह्या ठिकाणी एक राहिला तरी चालत. आणि वाघ कुठं सोडताय किंवा तो परत येतोय तो तिथं पॅक बंदच करून ठेवा ना. पूर्ण गेट मध्येच बंद करून टाका तिथं, जेणेकरून तो आलाच नाही पाहिजे. आणि असलेला त्यांनी पहिला पकडला पाहिजे. आता 2 दिवसात तो दुसरा पकडला पाहिजे असं माझं मत आहे. आम्हाला काम करण्याची पंचायत होती इथं आणि पाहतोय भीती तर वाटत तिची. कशा पद्धतीने या ठिकाणी आता बिबट्या जेलबंद झालाय, परंतु पुढील जो पिंजरा पाहिजे ते कशा पद्धतीने तुमचं इजालचं नियोजन असणार? नियोजन आमचं आता पहिल्यांदा आम्ही इथं 15-20 दिवस आम्ही तिथं भरपूर प्रयत्न केला. त्याच्यानंतर त्याची पिंजऱ्याच्या शेजारून जातोय, पिंजऱ्यात घुसत नाही. आता हे दुर्दैव म्हणावं लागेल का हा मोठा न अडकता बाहेर छोटा अडकलाय. हिच्यापेक्षा अजून मोठा प्राणी. आता त्याचा धोका उलटा आम्हाला जास्त वाढलेला आहे. तर आमचं मागणं असं आहे वन विभागाला, तुम्ही तुमचे शर्तीचे प्रयत्न करा, कसं करायचं ते करा. आम्हाला या संकटातून तुम्ही बाहेर काढा. दिवसेंदिवस या सगळ्या घटना वाढत चालल्यात. तुम्ही एखादा बळी गेल्याच्या नंतर जे प्रशासन जागा आता पकडलेला बिबट्या पुन्हा सोडला जातो. आता हा बिबट्या सोडला पाहिजे की काय? वन विभागाने आम्हाला याची पूर्ण गॅरंटी द्यायची का हा आम्ही सोडणार नाही. आणि आम्ही वेळोवेळी आता त्याची जाऊन चौकशी करणार तिथं. शेवटी सिस्टम मध्ये आम्ही ज्यावेळेला खोलवर जाऊ त्याच वेळेला येतो कुठेतरी त्याचा निर्णय लागत. हल्ले कुठेतरी 100% थांबायला हेच कारणीभूत आहेत. आम्ही आजही वन विभागावर आरोप करतोय का आमच्यावर जे हल्ले होते याला तुम्ही जबाबदार आहेत. तुम्ही काय पाहिलं सकाळी? तुम्ही वाघ पाहिलं असं सांगताय. काय किती वाघ होते? कशा बिबटे? दोन्ही पण एका मागे एक पळत जवळ आलेली पार 2 फुटावरती. म्हणजे तुम्ही घरी असताना का? घरापाशी खाली बसले 5:20 वाजून 20 मिनिटांनी.